खरं तर आज वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील मध्ये जवळजवळ 43 वर्षानंतर या मतदारसंघामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचं पद या ठिकाणी आम्हाला आबांच्या रूपाने मिळालेलं आहे। खरं तर महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून ज्यावेळी नागपूरमध्ये आबांनी शपथ घेतली त्यावेळीच या मतदारसंघामध्ये सर्वांना एक हर्ष झाला, आनंदाचं उत्सवाचं वातावरण तयार झालं आणि त्याच उत्सवामध्ये आबांचं या ठिकाणी आज आगमन जिल्ह्यामध्ये होत आहे। हे आगमन आम्ही कवठे ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व इथल्या परिसराच्या वतीनं सर्व गावानं गुढ्या उभारून आणि 10-11 बैलांच्या जोडीनं मिरवणूक काढून या ठिकाणी जेसीबीच्या जेसीबीवर फुलाचा वर्षाव त्या ठिकाणी त्यांच्यावर करण्यात येणार आहे। त्या दृष्टीनं सर्वजण उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे। कवठे गावाचं आणि आबांचं वेगळं नातं आहे, त्या नात्याविषयी थोडंसं विस्तार। कवठे गावाचं मकरंद आबांचं नातं असं आहे की ज्या वेळेला किसनवीर आबा यांनी स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांना राजकारणामध्ये आणलं किंबहुना उभं केलं, तर त्या वेळेपासून खरं तर लक्ष्मणराव पाटील असतील, आबा असतील, नितीन काका असतील, हे सगळेजणच बोपेगाव त्यांचं गाव कर्मभूमी असेल, जन्मभूमी असेल, पण कर्मभूमी खरी कवठे आहे आणि ते कवठ्याचेच मानतात स्वतःला। त्यामुळे कवठेकरांनी आपल्या गावातीलच एक मंत्री झालेला आहे, याचा आनंद सर्वांना गगनात मावेन असा झालेला आहे। त्यामुळे सर्वांनी आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहोत आम्ही। भविष्यामध्ये कवठे ग्रामस्थांच्या आबांच्याकडून काय अपेक्षा आहे? कवठे ग्रामस्थांच्या अपेक्षा एकच आहेत की या ठिकाणी त्यांनी शेती पाण्याचा प्रश्न, आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे। शेती पाण्याचे कवठे केंजळच्या रूपानं आबा या ठिकाणी आम्हाला सोडवणूक करून पाण्यासाठी शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देतील। अनेक प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, असे अनेक शिक्षणाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न त्या रूपाने आपण आबांच्या रूपाने आपण सोडवू। आज या ठिकाणी आमचे जननायक आमदार मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदी त्यांना जे खातं मिळालेलं आहे त्यामुळे आमच्या गावाला सगळ्याच आमच्या पंचकृषीला आनंद झालेला आहे। कारण एवढं मोठं पद गेले 43 वर्ष नव्हतं या मतदारसंघाला, ते मिळालं, त्यामुळे आमच्या कवठे ग्रामस्थांना खरोखरी आनंद झालेला आहे। मोठ्या आनंदाने गावकरी इथं जमलेले आहेत, अगदी महिला आबाल सुद्धा असतील, प्रत्येकाच्या तुम्ही चांगल्या पद्धतीच्या भावना येत आहेत। आबांच्या आगमन तर होईल, पण एक सामान्य माणूस म्हणून आबांच्याकडून काय तुम्ही म्हणजे कशा पद्धतीचं मागणं? आबांच्याकडून आबा तर आम्हाला भरभरून देत आलेलेच आहेत। ज्या काय आमच्या अडचणी असतील त्या आम्ही सगळेजण आबांच्याकडे जातो, त्यामुळे आबांच्याकडून आता अपेक्षा अशा काही नाहीत, ते भरपूर देतातच आम्हाला। मांडलेला आहे की तो कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळालेला आहे आणि हे पद आता तुमच्या वैतालिकेमध्ये तुमच्या जवळ असणाऱ्या आबांकडे काय भावना असतील तुमच्या? आबांना जे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, जवळजवळ 43 वर्षांना वाई तालुक्याला हे पद मिळाले आणि आबांना मिळालं म्हणजे हे कवठे गावाला मिळाल्यासारखं। आबांची जन्मभूमी जरी बोपेगाव असली तर कर्मभूमी कवठे। प्रत्येक अगदी त्यांच्या प्रत्येक राजकीय गोष्टीची सुरुवात अगदी लक्ष्मण तात्यांच्या कार्यकर्ता म्हणून त्यांची राजकीय सुरुवात ही कवठे गावापासून झाली। तिथून पुढे बोपेगावच्या सरपंच पदापासून पुढे झेप घेत घेत आबा आता आमदार सलग 3-4 वेळा होऊन आता परत मंत्री झाले। आम्हाला प्रचंड त्याचा अभिमान आहे आणि हे मंत्रिपद आम्हालाच मिळाल्यासारखं आम्हाला वाटतं।
निवडणुकीच्या काळामध्ये विरोधकांनी बरीच अशी वेगवेगळी धोरणं आखली होती, पण त्यामध्ये ते सफल झाले नाही. तुम्ही ग्रामस्थ असेल किंवा पूर्ण तालुक्याला असो आव्हानाची साथ दिली, याबद्दल काय सांगाल? विरोधकांनी केवळ विरोधाला विरोध या दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका घेतली होती. खरं तर पाहिलं तर प्रचंड डोंगरा एवढं असं मोठं आबांचं काम आहे आणि त्यांना विरोध करणं हे सुद्धा चुकीचं आहे हे विरोधकांना सुद्धा जाणवत होतं. पण काहीतरी केलं पाहिजे म्हणून विरोधात भूमिका घेतलं. उदाहरणार्थ अगदी त्यांनी कवठे केंजळ योजनेसारख्या संदर्भात सुद्धा हे केलं. पण ज्या वेळेला विरोधक कुठली एखादी गोष्ट बोलत होते त्याच्या अगोदरच त्या गोष्टीचं निराकरण करण्याची जी काही परिस्थिती आहे ती अगोदरच तयार केलेली होती. त्यामुळं दोन्ही वेळेला प्रचंड जर दुष्काळ पडला तरी इथं या भागाला सुद्धा कोणतीही टंचाई भासली नाही. म्हणजे विरोधकांनी फक्त विरोध करायचा म्हणूनच केला, तो निरर्थक होता आणि त्यामुळं त्यांचं जे काय असेल ते पूर्णतः निष्प्रभ ठरले ते आणि 61,000 सारख्या प्रचंड मताधिक्यानं आबा या ठिकाणी निवडून आले.